आज मावळलेल्या सूर्याने जरी अंधार आणला असला तरी उद्या तो प्रकाशमान होणार आहे। पण एखाद्या जीवनात बळजबरीने जर अंधकार आणला तर त्याला कोण रोखणार? मग अबला असो किंवा सबला, त्यांना अंधारात सुद्धा उपोषण करावेच लागते। संपत जगताप, राहणार बरसगाववाडी। माझ्या जमिनींचे गट नंबर 636 बरसगाववाडी यामध्ये मे महिन्यात त्यातील गटामध्ये ज्याचं मालक सदरी नाव होतं ते तहसीलदार साहेबांनी एका दिवसात मंडलाधिकारी, तलाठी मंडलाधिकारी, तहसीलदार असे एकाच दिवसात सगळे पेपर फिरून ओंकार प्रमोद कदम याचे नाव चढले आणि तो फेरफार हा 100 नंबरचा फेरफार हा दुसऱ्या जमिनीचा फेरफार माझ्या जमिनीला लावला व माझ्या जमिनीतील मालक सदरी असलेले बाबूरामा यादव याचे नाव कमी करण्यात आले। तो फेरफार नंबर 1723 असा आहे व तहसीलदार साहेबांनी 1743 कवी 2024 यानुसार हे नाव कमी करण्यात आलेले आहे। आणि एवढेच करून थांबले नाही तर 145 आणि 636 मधील माझ्या आजोबांचे कुळाचे नाव उडवण्यासाठी जुना फेरफार आमच्याकडे आहे हेही सांगितले आणि त्यानुसार आमची प्रक्रिया चालू आहे। आम्ही लवकरच तुमचे कुळाचे नाव उडवणार आहोत असेही सांगण्यात आले। तरी मला यातून न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे। आज मी कलेक्टर साहेबांकडे याबद्दल निवेदन दिले, परंतु राजकीय प्रेशर इतका असल्यामुळे मला शासनाकडून पाहिजे तसे उत्तर मिळाले नाही, म्हणून मी आजही पुढे उपोषण चालू ठेवत आहे। तरी मला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी अन्यायाविरुद्ध लढत राहणार आहे। साधारणपणे इस्टर किती रुपयाचे त्याचा अंदाज नाही काढला, पण 72 गुंठी आहे आणि एक 102 गुंठी आहे। किंमत वगैरे आम्हाला काय माहित नाहीये, पण एवढी जमीन आहे। म्हणजे थोडक्यात महसूल खात्याचे संबंध किंवा आर्थिक देवाणघेवाण जाईल असं वाटतं का तुम्हाला? हो, कारण त्याशिवाय चुकीचे फेरफार लावून माझ्या जमिनीत माझा 932 आहे जुना गट नंबर आणि 934 दाखवला आणि त्यामध्ये 636 माझा नंबर दाखवलाय। असे चुकीचे नंबर दाखवून माझ्या जमिनीतले जर मालक सदरीचे नाव उडवतायत याचा अर्थ यात राजकीय तसेच शासकीय संगनमत असल्याशिवाय हे उडवता येणार नाही। तुम्ही उपोषण किती दिवस धरणार आहे? अजून मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण धरणार आहे। आणि समजा महसूल खात्याने जर दुर्लक्ष केले तर मग मला पुढील कारवाई अशी की मला आत्मदहनाचा विचार करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल।
कारण मला जोपर्यंत न्याय मिळत नाहीये तोपर्यंत मी इथून उठणार नाही. कारण हे जर पुरावे अभावी जर ही गोष्ट झाली असती तर मला मान्य असते, परंतु हे सगळे प्री प्लॅन आहे की आम्ही असे करणार आहोत, तसं करणार आहोत, आणि त्याच्या आधी एक त्यांनी फेरफार तयार करून चुकीचा माझ्या यातील मालक सदरी असलेले नाव ऑलरेडी उडवले आहे. आणि आता कुळात मध्ये जे नाव आहे माझ्या आजोबांचं बाबूराव तुकाराम चिकाटे जगताप, ते नाव उडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आज उपोषणाचा कितवा दिवस? आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. पण कलेक्टर साहेबांकडून मला पाहिजे तसे उत्तर मिळाले नाही.